श्री संत रूपलाल महाराज पुण्यतिथी सोहळा 2026 दरवर्षीप्रमाणे या वर्षी भागवत सप्ताह चालू आहे। आज गुढीपाडव्याचा दिवस आहे, म्हणजे भागवत सप्ताह झाला 16 तारखेला चालू। आजचा 4था दिवस भागवत सप्तेचा होता। आपल्या सोबत आपले दिंडीचे प्रधानजी म्हणतो ते जुळले आहे, तुम्हाला भागवत सप्तेच्या भरात काहीतरी माहिती देतील। श्री संत रूपलाल महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आजचा भागवताचा हा 4था दिवस आहे आणि तुम्हाला दिसत आहे आजूबाजूला खूप गर्दी चालू आहे। भागवतासाठी इतके लोक आहेत की सांगू शकत नाही, इतकी गर्दी आहे। महाराजांचं खूप प्रतिष्ठांचं आता रूपलाल महाराजांचं आता मंदिरामध्ये आमचं आगमन होत आहे। तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो आम्ही। मंदिराचा परिसर पाहून घ्या, का आहे तर कसा आहे तर दाखवा। चला मंडळी, हे आपलं संत रूपलाल महाराज समाधी स्थळ आहे। चला आता आपण मंदिराच्या आत चाललो। तर मंदिर आपलं संत रूपलाल महाराज मंदिर बघून घ्या, किती सुंदर आपल्या अमरावती जिल्ह्यातलं एक तालुक्यातलं गाव आहे। आता हे आपण आलो आहोत सध्या संत रूपलाल महाराजांच्या समाधी जवळ। संत रूपलाल महाराजांची समाधी आहे। आता मग आपण मंदिराच्या आतमध्ये जात आहोत। खूप असं 7 दिवसाचा सप्ताह असतो आपल्या अंजनगाव सुरजीत दरवर्षीप्रमाणे। आता आपण सध्या विठ्ठल मंदिरामध्ये आलो आहोत। हे संत रूपलाल महाराज मंदिर आहे। सर्व देवांचे दर्शन होऊन जातात तुमचे। हे आपलं शॉप आहे इथं। आता आपण जाणार आहोत, आता भागवताच्या पटांगणात जाणार आहोत आपण। तर चला आता तुम्हाला भागवताचा आनंद घेऊन घ्यायचा, कसा आहे इथं भागवत।
होणार आहे तरी सर्वांनी सूचना लक्षात घ्या. भव्य दिव्य सोहळा उद्याचा राहणार आहे. त्याचा आनंद हा. हे बघा संत रूपलाल महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आपल्या अंजनगाव सुरजीमध्ये इतके आता आपण जाणार आहोत भागवत पाहिले. तर आपला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आनंद घ्या अशा व्हिडिओचा.